या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे सध्या सातपुडा निवासस्थानी आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत। पण या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना अजित पवार यांनी थेट जाऊया चित्रा वाघ प्रतिक्रिया देत आहेत। जे फोटो आले आणि जे बघितले, रात्रभर झोपू शकलो नाही। ही माणसं नाही आहेत, ही हैवान आहेत आणि यांना फक्त फाशी नाही, यांची कातडी सोलून यांना मारायला हवंय। इतकं वाईट कृत्य यांनी केलंय। आकाचा आका आणि याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे जे कोण गुंतले असतील त्या सगळ्यांना आता उचलून फेकून द्यायची वेळ आली आहे। आणि मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री हे नक्की करतील। ही एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि म्हणून हा कराड जो आहे तो आज आतमध्ये आहे। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। चित्रा वाघ होत्या आपल्या सोबत आणि एकंदरीत आता आकाचा आका सुद्धा त्यालाही फाशीवर लटकवल्याशिवाय मुख्यमंत्री शांत बसणार नाही असं चित्रा वाघ म्हणाले आहेत। कॅमेरामॅन विवेक पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। आकाच्या आकाला सुद्धा फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत अशी प्रतिक्रिया आता चित्रा वाघ यांनी दिलेली आहे। पण सातत्यानं आकाचा आका याला शोधून काढा अशी जी मागणी सुरेश धस यांच्याकडून केली जात होती, त्यावर मात्र आता चर्चा होताना दिसतेय। आकाचे आका नेमके कोण, धनंजय मुंडे का, यावर आता चर्चा सुरू झालेली आहे। आका आणि आकाच्या आकांना फेकण्याची वेळ आलेली आहे असं चित्रा वाघ म्हणतायत। म्हणजेच रोग थेट धनंजय मुंडे यांच्याकडे आहे का, हाही मुद्दा आता उपस्थित होतोय। पण या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना तिथे अजित पवार यांच्या भूमिकेविषयी सुद्धा चर्चा होऊ लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।